ए कुन्नस मामासनी कुन्नस देतोस काय हा? चल गुडघ्यावर बस, गुडघ्यावर बस. मामाची भीती मोडली काय तुझी? गुडघ्यावर बस, खाली बस. हो मोहिते साहेब सांगा की गुडघ्यावर बसवा त्याला, बसवा गुडघ्यावर. मी कशाला हे बसवा रे त्याला, गुडघ्यावर बसवा. इथं आणा, इथं समोर आणा नाही का आणा समोर. बसवा गुडघ्यावर, बसवा 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 गुडघ्यावर. त्याला ताकद आहे का नाही काय? अरे हे असती. काय मामा, अहो माननीय परेश पटेल असताना कशाला घाबरायचं आहे? बसला बघा, तुमच्या समोर पायावर बसला बघा, बसला. आता कसं मोहिते उडवा. हो मोहित साहेब, एक मिनिट. नाही माझं काय म्हणणं आहे, याला इतक्या सहजासहजी नको मारायला, जरा पळवून पळवून मारूया. ये पापिया, अरे डोसकं फिरलं काय तुझं? हो पळून पळून मारा म्हणे. हो मोहिते उरकून टाका पटकन, चला. मामा साहेब एक मिनिट. मामा एक मिनिट, तुमची इच्छा पूर्ण झाली आहे की नाही? आता माझी इच्छा पूर्ण होणार. मी तुमच्या इच्छेसाठी ते गुडघ्यावर बसता. आता माझी इच्छा काय आहे साहेब? आयुष्यभर यानं मला पळवलंय. मोहिते साहेब तुम्हाला मी पळवलं की नाही? पळवलं की त्यानं? मग ह्याला बी आता आपण पळवूनच आणायचा. पापिया नाही नाही म्हणतो ना. अहो नाही काय नाही, मोहिते साहेब हित आहेत, कशाला घाबरायचं आपण? का मोहिते साहेबांच्या निशाण्यावरचा विश्वास उडलाय तुमचा? हा अरे तसं नाही, पण आता मामा पण बिन काय करायचं नाही. अहो मोहिते साहेब कोण आहेत? हा अहो उडत्या गारेवर निशाणा साधणारा माणूस आहे तो, इथनं झपाक. आणि राणा म्हणजे त्यांच्या समोर की जाडकी पत्ती. साहेब पळवा की त्याला, पळवा की. राणा चल पळ. हो मोहिते साहेब, हो कशाला उगा करताय? नको नको. अहो, माझ्या समानासाठी पळवा की. राणा चल. हो मोहिते साहेब, ए सोडा त्याला. कुठे रे पळ. राणा पळ. अरे पकडा त्याला. ए पकडा, ए सुकाच्या, अरे पकडा. अरे तू राणा. ए अरे बरकत उठ की मरता है. अरे उठ की है. बरकत अरे केवढं रक्त जायला लागले राणाचं. राहू द्या, जरा आजूबाजूला कोण येते का? जा. हे बरकत बरकत मरदा उठ की मरदा. हे अरे उठ की हे बरकत. राणा हे बघ चकवा तर चांगला बसला.
पण ते आपल्याला हुडकत असणार आहेत. होय बाय आपल्या जादा टाइम इकडे थांबता येणार नाही. होय. लवकरात लवकर इकडनं गेलं पाहिजे. अरे मर्दा उठके. अरे नाही तो आगाऊपणा तुला कोणी करायला सांगितलं होता? अरे बरकतचा मला फोन आला आणि तुझा जीव धोक्यात असताना आम्ही दोघांनी गप बसायचं वय. अरे पण याला अक्कल नाही, तुला कळत नाही वय? अरे माझं मी बघितलं असतं की. आता एक एवढ्याला पडलं आपल्याला. हे बाबा ते जाऊ दे, ह्याचं रक्त लय जायले, ह्याच्या जीवाला धोका आहे, ह्याला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे. वय 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 न्यायला तर पाहिजे. चल. अरे पण पोलीस. अरे यानं गोळी अंगावर घेताना विचार केला नाही तर मी कशाला विचार करू. चल पुढचं पुढं बघू काय होतंय ते. चल चल चल. मामा पळा की जरा जोरात, राणा पळून जाईल. अरे पप्या अजून किती जोरात पळणार? असं ना जीव जाईल का माझा? ते राणानं जीव गेल्यापेक्षा पळून पळून जीव गेलेला बरा. चला. पण हाय कुठं? कुठं दिसणं झालंय? त्याच्यामुळे इथं पण कुठं नाही दिसत आहे. कुठं आहे? अरे पप्या अरे किती पळाले इकडे तिकडे गेला काय? सुकण्याच्या बघणार का? मोदी साहेब सापडलं का राणा? नाही सापडला. हुडका हुडका इथंच असेल कुठेतरी. हा जवळच असेल. इथंच कुठेतरी सापडेल. काय रे सापडला का? सगळीकडे उडकलं पण नाही सापडला. गायब झाला वाटतं. ए तू काय जादूगर आहे? गायब व्हायला? गायब झाला म्हणे सांगायला मला. मोहिते साहेब हो राणाला कुठं शोधायचा? काय करायचं काय? त्या बरकतला गोळी लागली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही ना तर तो वाचत नाही. एक मिनिट साहेब, बरकतला हॉस्पिटलमध्ये न्यायसाठी राणा काय वाटेल ते करणार. त्याला तिकडे घेऊन जाणार म्हणजे जाणार. साहेब आपण सगळे हॉस्पिटल शोधले पाहिजेत. काय तर करा साहेब. राणा जर वाचला का नाही तर आपल्या सगळ्यांचं काही खरं नाही. होते तो राणा आजच्या आज खलास व्हायला पाहिजे. जर हे उद्यावर गेलं का नाही आपल्याला लई महागत पडेल. कळत आहे मला. माझं करिअर बरबाद होईल. आताच्या आता सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कळवून टाकतो मी. राणा त्या बरकतला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तो एकदा हॉस्पिटलमध्ये गेला का नाही की माझ्या ताबडीत सुटत नाही. हॅलो कंट्रोल रूम. रे
पोलिसांचा लय खराब बार आहे. नाक्या नाक्यावर पोलीस आहेत. काय करायचं? जाऊ द्या. काय बी करून बरकत दवाखान्यात नेलं पाहिजे. पण कसं? जाऊ द्या. ते बघ दवाखाना. मी एक काम करतो, मी जाऊन बघून येतो. तू इकडेच थांब. जरा आजूबाजूला ध्यान ठेव. आलोच मी. डॉक्टर साहेब कुठे बरं. डॉक्टर साहेब कुठे आहेत की त्यांच्याकडे जरा बोलायचं होतं. काय काम आहे? ते त्यांच्याशी बोलतो की मी. आहेत पण सांगा तरी. नाही नाही त्यांच्याकडे बोलतो. डॉक्टर साहेब ते अर्जंट मध्ये जरा इलाज करायचं होतं. काय झाले काय? नाही नाही ते मला नाही, माझ्या दोस्ताचा इलाज करायचा होता. काय झालं? आणि कुठे दोस्त? ते बाहेर आहे. आपण घेऊन या ना. इलाज असा बाहेर राहून करता येत नाही. चालते चालते लगेच घेऊन येतो. लगेच चालू मी. काय हो? काय लवकर बोलवलंय. बोलले डॉक्टर करतो मी नारद. वय वय. डॉक्टर साहेब एक 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 मिनिट इथे ठेवा जरा. उद्या या सुद्धा. अहो यांना तर गोळी लागली. ऑपरेशन करून काढावी लागेल. आणि गोळी कशी काय लागली? पोलिसांना कळवलंय का? नाही नाही ते पोलिसांनी कळवलं. म्हणजे पोलीस नको म्हणजे काय भानगड काय? डॉक्टर साहेब समजा तुम्हाला नंतर सांगतो. ते फक्त पोलिसांनी तेवढं सांगू नका. नाही नाही अगोदर पोलिसांना कळवावं लागेल. हे बघा डॉक्टर साहेब, अहो खरं पोलिसांनी सांगू नका. उगं काही ती भानगड व्हायची. माझा दोस्ताचा जीव वाचवा की. हे बघा मी इलाज करायला नाही म्हणत नाही, पण आमचे हात कायद्यानं बांधले. पोलिसांना तुम्हाला कळवावंच लागेल. नमस्कार डॉक्टर साहेब, मी सरपंच आहे. हे बघा तिथे झालं काय माहिती आहे काय, आम्ही गेलो डुकराच्या शिकारीला. पाऊस पडलेला हो, आणि शिकार करायला गेलो आणि एकदम पाय सटकला आणि बंदुकीची गोळी उडाली. चापीवर बोट पडलो आणि ती चुकून गोळी लागल्या. तर जरा उगाच पोलीस कशाला? होय आणि डॉक्टर साहेब काय ते शिकारीला परवानगी नाही ना व, म्हणून तुम्हाला सांगतोय की पोलिसांनी सांगू नका. होय अहो म्हणून तर पोलिसांना कळवावं लागेल ना. अहो पण डॉक्टर साहेब, अहो शिकार झालीच नाही. आणि काय आहे, पोलिसात गेलो तर सगळी अडकून पडू. आणि हे बिचारे गरीब आहे हो. अहो याचं सगळं घरदार उघड्यावरती पडेल. मी काय म्हणतो, या सगळ्याची जबाबदारी मी घेतो की सरपंच म्हणून. हे बघा डॉक्टर साहेब, इथनं पुढे शिकारीचं नाव बी काढणार नाही. एवढा टाइम वाचवा. डॉक्टर साहेब अहो पाय तुमच्या पाया पडतो. माझ्या दोस्ताची वाट. मी उपचार करतो, काही हरकत नाहीये, पण पोलिसांना कळवायची जबाबदारी तुमची. तुम्ही सरपंच आहात ना. मी कळवतो. ओके कळवायची जबाबदारी. ठीक आहे. नर्स याला ऑपरेशन थिएटरमध्ये पटकन घ्यायची व्यवस्था करा. या. देवा मारती रे, बरकतवरचे संकट घाली बघ. अक्कल माती काय गेली म्हणून तुझं ऐकलं. वय वय. अभ्या! अरे सगळं नीट ठरलं असताना तुला काय हौसली कोणाच ठाव. तो मोहिते त्याचा नीट गेम वाजवत होता ना. मग कशापायी सांगितलं त्याला पळायला. आता तो सटकलाय, आता काय करायचं. चूक झाली माझी. त्या मोहितेच ऐकून मोठी चूक झाली. तो मोहिते साप फेल गेलाय पप्या. आता काय करायचं. आता काय करायचं मला काय सुचना झालंय मामा. माझी बुद्धीच चालना झाली मामा.
तर तो राणा आता आपलं काय करणार या भीतीनं अंगावर नुसता काटा मारायला लागला. अरे त्यो मोहिते पोलीस फौज फाटा सोबत घेऊन घरामध्ये शेप मध्ये बसल, होय. नाही तर बदली करून घेईल स्वतःची. आपलं काय? आपलं काय खरं नाही, आपलं काही खरं नाही मामा. राणा आता आपल्याला सोडणार नाही. मामा, ते तुमच्या काही खाय प्यायच्या इच्छा असतील की नाही त्या पूर्ण करून घ्या. हा चला, आपलं घर नाही जाणार आपण. पप्या, हे समजा तुझ्यामुळे झालंय. वय की वय. हे पप्या, हे बघ, या आधी बी तू रानापासून स्वतःला वाचवलं होतस ना. वय वय. मग आता याच्यातनं कसा मार्ग काढायचा तू सांगायचं. बोल मी काय सांगणार आहे सगळं वाट. बोल लवकर. मामा, एक आयडिया आहे. काय? ते रानाच्या घरची सगळी माणसं आहेत की नाही ती आपल्या बाजूने वळवून घ्यायची. एवढा एकमेवच उपाय आहे आपल्याकडे आता. असं म्हणतोस? होय होय. चल, मी का नाही उद्या सकाळच्यालाच गायकवाड्यांचं घर गाठतोय. गाठा गाठा. म्हणजे रानानं अंजलीला माझ्याबद्दल सांगायच्या आत मी तिला गुंडाळतो. वय तर समजा इतका व्हायचा बाबा. अरे इलेक्शन जवळ आलंय पप्या, त्याची भानगड झाली आहे. आयुष्यभर थांबलो या चान्ससाठी, तो मला असा घालवायचा नाही. काही बी करून अंजलीला माझ्या पाठी उभं राहायच पाहिजे. वय नाही 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 मामा, पण ती अंजली लई शानी आहे, ती ऐकल तुमचं. त्याच्यासाठीच राणा मरायला पाहिजे होता ना. वय की तुझं चालत पळून मारू म्हणे. वय के वय के वय सारखं मला इथं आधी टेन्शन आलं. मामा, तुमच्या घरात देव आहेत काय? काय? देव हो, देव देव. कशाला? राणा मरुदे म्हणून की नाही ते पाण्यात घालून ठेवा. ते मोहिते सगळीकडे शोधा लागलाय. त्याला मोहितेला लवकर तो राणा घाऊ दे आणि त्याला उडवू दे. जाऊ दे राणा, म्हणजे आपण सुटू ना. राणा मरुदे 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 मरुदे. हे घे, नाही नको असू दे. घे राणा, घे पिझ्झा. काय बी काळजी करू नकोस. तू मारुती राहायला हात जोडलायस ना, मग आता सगळं बरोबर होणार बघ. याच्याच भरोशावर तर आहे. पण बघ की योगी कशी माझी परीक्षा घ्यायला. माझ्या गुन्ह्याची शिक्षा माझा जीवाभावाचा दोष भोगायला. शिक्षा कसली त्यात? हा, आता मला सांग, बरकत बरोबर ही वेळ आली असती तर तू केला असंच की नाही? अरे बरकतनं दोस्ती नाही बोलया मर्दा. बरकतनं माझ्यासाठी दोस्ती निभावल्या, पण त्याचा जीव गेला तर मी स्वतःला कधी बी माफ करू शकणार नाही.